स्टार प्रवाह वाहिनीच्या टीआरपीमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात फार मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे। कारण मागील आठवड्यात लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सोडली तर इतर सर्व मालिकांच्या टीआरपीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। मात्र स्टार प्रवाह वाहिनीच्या टीआरपीमध्ये या आठवड्यात मोठी उलथापालथ होत तू ही रे माझा मितवा या मालिकेला टीआरपीमध्ये खूप मोठा धक्का बसला आहे। तू ही रे माझा मितवा या मालिकेने खूप महिन्यातून टॉप 2चं स्थान गमावलं आहे, तर आनंदी या मालिकेने तू ही रे माझा मितवा या मालिकेला क्रॉस करत टॉप 2चं स्थान मिळवलं आहे आणि पाठ राखीन या नव्या मालिकेचा देखील टीआरपी या आठवड्यात घसरला आहे। स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकांचे 23व्या आठवड्याच्या आता टीआरपी रिपोर्ट समोर आले आहेत। चला तर मग जाणून घेऊ या टीआरपी मध्ये कोणत्या मालिकेने वर्चस्व कायम राखलं आहे आणि कोणत्या मालिका टीआरपी मध्ये धपकन आपटल्या आहेत, तसेच कोणत्या मालिका टॉप 5 मध्ये आहेत आणि कोणत्या मालिका आहेत बॉटम मध्ये। पाहूयात याबद्दलचा सविस्तर टीआरपी रिपोर्ट या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग पाहूयात स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 10 मालिका। तर नंबर 10 वरती आहे वचन दिले तू मला ही मालिका 0.9च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत वचन दिले तू मला या मालिकेच्या टीआरपी मध्ये तब्बल 0.2 ने अशी मोठी घसरण झाली आहे आणि वचन दिले तू मला ही मालिका आता दिवसेंदिवस बॉटम मध्ये चालली आहे। मालिकेची जेव्हापासून वेळ बदलली आहे तेव्हापासून मालिकेच्या टीआरपी मध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा दिसत नाहीये। मालिकेची टीआरपी कायम घसरती राहिली तर येणाऱ्या दिवसात वचन दिले तू मला ही मालिका बंद होऊ शकते। तर नंबर 9 वरती आहे एड लागलं प्रेमाचं ही मालिका 1.1च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या टीआरपी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही। मात्र एड लागलं प्रेमाचं ही मालिका रात्री 11 वाजता प्रदर्शित होऊन देखील वचन दिले तू मला या मालिकेच्या तुलनेत चांगला टीआरपी मिळवत आहे। तर नंबर 8 वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 1.4च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या टीआरपी मध्ये देखील 0.1 ने घसरण झाली आहे, त्यामुळेच मालिकेची वेळ आता बदलण्यात आली आहे। लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका 29 जून पासून प्रवाह दुपारमध्ये दुपारी 1 वाजता प्रदर्शित होणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेची टीआरपी सातत्याने घसरतच आहे। मालिकेच्या टीआरपी मध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही, तरी देखील मालिकेला बंद न करता मालिकेची वेळ बदलली आहे। तर नंबर 7 वरती आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका 1.9च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या टीआरपी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही, मात्र मालिकेने टीआरपी चांगला मिळवला आहे। घरोघरी मातीच्या चुली ही मालिका रात्री 10:30 वाजता प्रदर्शित होऊन देखील टीआरपी मध्ये इतर मालिकांच्या तुलनेत चांगला परफॉर्मन्स करत आहे। तर नंबर 6 वरती आहे मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका 2.0च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.1 ने घसरण झाली आहे आणि मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा हा शेवटचा टीआरपी आहे। 14 जून रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे। मालिकेचा शेवटचा टीआरपी असून सुद्धा मालिकेच्या टीआरपी मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ दिसत नाही, उलट 0.1 ने घसरण झाली आहे। मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा शेवटचा टीआरपी तरी हाय असायला हवा होता। आता पाहूया स्टार प्रवाह वाहिनीच्या टॉप 5 मालिका। तर नंबर 5 वरती आहे स्टार प्रवाह वाहिनीची नवी मालिका पाठ राखीन। पाठ राखीन या मालिकेने मिळवला आहे 2.5चा टीआरपी। मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत पाठ राखीन या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.2 ने मोठी घसरण झाली आहे। मात्र तरी देखील पाठ राखीन या मालिकेने टॉप 5 मध्ये आपली जागा निश्चित केली आहे। तर नंबर 4 वरती आहे बाई तुझा आशीर्वाद ही मालिका 2.6च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.2 ने अशी मोठी घसरण झाली आहे। मात्र बाई तुझा आशीर्वाद ही मालिका टॉप 4 मध्ये टिकून आहे। तर टॉप 3 मध्ये आहे बऱ्याच महिन्यांपासून टॉप 2 मध्ये असणारी तू ही रे माझा मितवा ही मालिका 2.7च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या टीआरपी मध्ये तब्बल 0.5 ने अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे आणि मालिकेने टॉप 2चं स्थान गमावलं आहे। बऱ्याच महिन्यातून मालिकेने टॉप 2चं स्थान गमावल्यानं तू ही रे माझा मितवा या मालिकेला मोठा धक्का बसला आहे। आता तू ही रे माझा मितवा या मालिकेचं स्थान असंच घसरत राहणार का, की पुन्हा एकदा तू ही रे माझा मितवा ही मालिका टॉप 2 ला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर टॉप 2 मध्ये आहे आनंदी ही मालिका 2.7च्या रेटिंगसह। मागील आठवड्याच्या तुलनेत आनंदी या मालिकेच्या टीआरपी मध्ये 0.2 ने घसरण झाली असली तरी देखील आनंदी या मालिकेने पहिल्यांदाच टॉप 2 मध्ये झेप घेतली आहे आणि आनंदी या मालिकेने टॉप 2 मालिका बनण्याचा बहुमान मिळवला आहे। आता येणाऱ्या दिवसात आनंदी ही मालिका नंबर 1 पर्यंत पोहोचते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।
तर नेहमीप्रमाणे स्टार प्रवाह वाहिनीची तसेच महाराष्ट्राची नंबर 1 मालिका बनली आहे ठरलं तर मग मालिकेने मिळवला आहे 3.0चा TRP. मात्र मागील आठवड्याच्या तुलनेत ठरलं तर मग या मालिकेच्या TRP मध्ये तब्बल 0.4 ने अशी प्रचंड मोठी घसरण झाली आहे. ठरलं तर मग या मालिकेकडे आता प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. प्रेक्षकांना मालिकेचं कथानक फारसं काही पटत नाही. आता दिवसेंदिवस ठरलं तर मग मालिकेच्या TRP मध्ये देखील घसरण होत आहे. आता येणाऱ्या दिवसात ठरलं तर मग मालिका तिचं नंबर 1चं स्थान गमावते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर हा होता वीक 23 म्हणजेच 5 जून ते 12 जूनच्या स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिकेचा TRP रिपोर्ट. या मालिकांपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. दरम्यान मनोरंजनाच्या अध्यायामधील मालिका सुरू झाल्यावर स्टार प्रवाह वाहिनीच्या TRP मध्ये वाढ होणार की प्रेक्षकांचा हिरमोड होणार हा सारा रंजक खेळ पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान झी मराठी वाहिनीच्या सगळ्याच मालिकांच्या TRP मध्ये देखील यावेळी घसरण झाली आहे. मात्र तरी देखील बऱ्याच मालिका या स्लॉट लीडर मालिका बनल्या आहेत. त्यामुळे झी मराठी वाहिनीच्या मालिकांचे TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये झी मराठी वाहिनी TRP रिपोर्ट अशी कमेंट करा. मनोरंजन विश्वातील अशाच भन्नाट घडामोडी आणि TRP रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.